नमस्कार, स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। आज आपण शेंगुळे दिवसाची रेसिपी पाहणार आहोत। ही शेंगुळे आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे। सर्दी पडसेवरती रामबाण उपाय म्हणून हे शेंगुळे खाल्ले जातात आणि इम्युनिटी वाढण्यासाठी याचा फार फायदा होतो। सर्वात प्रथम आपण येथे हुलगे निवडून दळून घेतलेले आहे। शेंगुळे बनवण्यासाठी आपल्याला येथे वाटणासाठी लाल मिरची, लसूण, कोथिंबीर आणि मीठ लागणार आहे। शेंगुळ्याचे पीठ गिरणीमध्ये बारीक दळून घेतलेले आहे। त्यामध्ये हे वाटण आपल्याला मिक्सरमधून बारीक केलेले घालून घ्यायचे आहे। हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे। शेंगुळे बनवताना शक्यतो हुलगे पांढऱ्या कलरचे घ्यायचे आहे। जास्त लाल कलरचे शेंगुळे दिवसाची चांगले होत नाही। आता हे पाण्याच्या साहाय्याने जसे आपण कणिक मळतो सेम त्याच पद्धतीने कणिक मळून घ्यायचे आहे। तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। दुसरीकडे कणिक मळून झाल्यानंतर चुलीवरती आपण पातेल्यामध्ये थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे। त्यामध्ये जिरे, पाणी टाकून शेंगुळ्यासाठी आपल्याला येथे आधान ठेवून घ्यायचे आहे। आधान जास्त ठेवायचे आहे कारण शेंगुळ्यामध्ये रस्सा छान लागतो। आता दुसरीकडे आई व ताई दोघीजणी मस्त हे शेंगुळे बनवण्याचे काम त्यांचे चालू आहे आणि स्पृहा आणि भावाची मुलगी ही शेंगुळे थोडे थोडे त्यांना करण्यासाठी लुडबुड करत आहेत। शेंगुळे या पद्धतीने आईने केलेले आहे आणि आईच्या हातचे आणि चुलीवरचे शेंगुळे खायची मजा काही वेगळीच आहे। ताईने छोट्या छोट्या अशा वाट्या करून घेतलेल्या आहे, त्याला दिवशी म्हणतात। काही भागामध्ये याला शेंगुळे दिवशी दोन्ही म्हणतात। आपल्या आरोग्यासाठी हे शेंगुळे दिवशी फार महत्त्वाचे आहे। पूर्वी लोकांना आजारी पडले तर याचे हुलग्याच्या पिठापासून माडगे तयार केले जायचे किंवा या पद्धतीने शेंगुळे तयार करून त्याचा आहारामध्ये समावेश केला जायचा, तर आजारपण कमी व्हायचं। इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी हे शेंगुळे फार महत्त्वाचे आहे। आपण हे शेंगुळे टाकून घेतलेले आहे आणि शेंगदाणा, खोबरा, लसणाचे जे वाटण केले होते ते वाटण यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता एक अर्धा तास पूर्ण आर उतरेपर्यंत आपल्याला हे शेंगुळे छान शिजून घ्यायचे आहे। शेंगुळे शिजल्यानंतर त्याच्यासोबत लगेच मस्तपैकी गरमागरम बाजरीच्या भाकरी आईने तयार केलेल्या आहे। चुलीवरती बनवलेली भाकरी आणि गॅसवरती बनवलेली भाकरी यामध्ये फार फरक आहे। मस्त गोल गरगरीत भाकरी येथे तयार केलेली आहे। या पद्धतीने चुलीवरच्या भाकरी पटकन होतात। 3 भाकरी सोबतच तयार होतात। एक तव्यावर असते, एक निखाऱ्यावरती खाली आहारामध्ये मस्त टम्म फुगलेली असते आणि तिसरी काटवटीमध्ये तयार करण्याचे काम चालू असते। अशा पद्धतीने एकदम झटपट अशा या बाजरीच्या खमंग खरपूस भाकरी येथे तयार होतात आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, सर्वजण एकत्र जमलेले आहे। भरपूर भाजी आणि भाकरी आम्हाला लागते आणि सगळेजण एन्जॉय करून मस्त जेवण करत असतात। हे दिवस खूप आठवणीचे राहतात। या पद्धतीने मस्त असे आपल्या इथे गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि तयार केलेली शेंगुळे यांचा आस्वाद घ्यायला सर्व रेडी आहे।